इथं ठेवा म्हणजे मला गणेश ताट द्या फक्त वरचं उचला. मळायचं उधा कुणमावल्याचं उधा मळाई जाशी की जय मलबाई जाशी की जय सदानंद की जय देतात करवा.
हॅलो ही आहे का तुझी आयडी? हे बघू शकता फायनली उल्हासनगर मध्ये एंट्री झालेली यांची. बिग फॅन भाऊ. भाऊ कुठे गेली? भाऊ बिग फॅन. जबरदस्त वाजला कार्यक्रम, एक नंबर जोरात चाललेला आहे. पुन्हा परत या. आज या ठिकाणी हे दादा पहा, ज्याला खरं भक्तीची आवड आहे आणि ज्यांना मनामध्ये आई साहेबांविषयी प्रेम आहे, तसं तर देवाविषयी सर्वांच्याच मनात प्रेम आहे, पण तरी पण आपण जसं म्हणतो की सत्यनारायणची पूजा असेल तर न सांगता सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला जायचं असतं. तसं बघा निखिल गोळे दादा हे कल्याणला राहिलंय आणि दादांनी इथं बॅनर पाहिला आणि बॅनर पाहून ते बाबा इथं कसं काय जाऊ, पण चला देवी आहे, आई काळूबाई आहे, मला देवाची आवड आहे आणि मी देवासाठी त्या ठिकाणी जाणार. आणि ते काही ओळख नसताना ह्या ठिकाणी आले, मला भेटले, मला खूप त्यांचा कौतुक वाटलं की सर्व देवी भक्त आणि देवी उपासक यांनी असं वागलं पाहिजे की बाबा कोणाचा गुरु कोण आहे हे न पाहता सगळ्यांची आई काळूबाई एक आहे, सगळ्यांची आई तुळजापूरची आई एक आहे, सर्वांची एकवीरा माता एक आहे. हा देव सर्वांचा एकच आहे. जरी गुरु वेगवेगळे असले तरी आई आपली सर्वांची एक आहे. काळूबाईच्या नावानं चांगले दादांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा आणि दादांचं मनापासून आभार. ओंकारेश्वरी दरबारातर्फे आई काळूबाईचा आशीर्वाद, कृपा दृष्टी अखंड यांच्यावरती राहो. त्यांची सर्व मनात शिकलेली कामं आई काळूबाई पूर्ण करो हीच आई काळूबाई चरणी प्रार्थना. नेहमी आनंदी राहा, सुखी राहा, खुश राहा. ओंकारेश्वरी. आई राजा बोल भवानी माता की जय. दादांनी आज या ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम भेट दिले. दादांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. देहाचा करंडा त्याला आत्म्याचं झाकण, कारण हा आत्मा अमर असतो आणि देह नाशिवंत असतो. देवाने आपल्याला हे भाड्याचं घर दिलेले, हे काही दिवसापूर्वी मर्यादित असतं, कायम स्वरूपीचं नाही. देह तसं देवाने आज्ञा दिली की ते घर खाली करावं लागतं. आत्मा हा अमर असतो. देहाचा करंडा त्याला आत्म्याचं झाकण, देहाचा करंडा त्याला आत्म्याचं झाकण. आणि आमचे निखिल दादा जातील तिथं ही काळूबाई अंबाबाई करीन त्यांची राखण, करीन त्यांची राखण. काळूबाईच्या नावानं चांगले. विनायक दादा पुढे गेला. विनायक फापाळे त्यांच्या घरातले पुढे आहेत. विनायकच्या आई वडील दाजी इकडे. महाराष्ट्र माझं राज्य, महाराष्ट्र राज्यात जिल्हा पुणे माझं गाव, पुणे जिल्ह्यात वारजे मावळी माझं गाव. वारजे मावळीमध्ये बांधली माळी, माळीवर नेसली साडी, साडीला लावला चाप. आणि आमच्या विनायकचे रमेश गोरक्षनाथ आहे बाप, दारासमोर लावली जाई. आणि सीमा रमेश पापाय आहे विनायक दादाची आई. पुढे गेले दाजी, दाजी दाजी तुझे दाजी रे. गॅसवर ठेवलं दूध, दुधाला आली साई. आणि रचना आहे विनायकची ताई. लाल भोपळ्याच्या केली दिवशी आणि विनायकची आहे कल्पना मावशी. आई काळूबाई पुढं नम्रतेने वाका. आणि नितीन जगन्नाथ काळे हे विनायकचे आहे काका. पुढे सगळ्या विनायकला खायला केली आंबाड्याची भाजी. विनायकला खायला केली, इकडे हो, विनायकला खायला केली आंबाड्याची भाजी. आणि अभिषेक अशोक मनत गुटकर हा एक विनायकचे लाडके प्रेमाचे दाजी, प्रेमाचे दाजी. गॅसवर ठेवले दूध आणि दुधाला आले छान साई. आणि रचना आहे विनायकची लाडकी ताई. मामी कुठे? मामी वरतीच का?
पत्त्यांच्या खेळातला आवडीचा खेळ आहे रमी. पत्त्यांच्या खेळातला आवडीचा खेळ आहे रमी. आणि आशा उभे आहे विनायकची मामी. सुपात घेतले गहू आणि विनायकचं आमचं लग्न नाही झालं तर आता तर नाव कोणाचं घेऊ. काळूबाईच्या नावानं चांगले. चला आता होमाचा कार्यक्रम होणार आहे. रुंजून जोण्यात उभं राहू पुण्यात रणसूर रंगात बोलाल भांगात बोलाल चकमकीत लवंगा मुठीत वट्यात जायफळ सोन्याच्या किल्ल्या उघडल्या पाचे खोल्यामध्ये हांडा हांड्यावर तप्याला परात परातीवर भात भातावर तूप आणि हे गाव सोडून बघते माझ्या काळूबाईचं मळाईचं गोजीरवानं सावळं रूप रूपासारखा आमचा गुरु शिष्याचा जोडा. पंढरपुरी चंद्रभागेला पडला वेडा. चंद्रभागेच्या नाना परी भरतार म्हणते नाव घे पोरा. नाव काय सुखाचं ते तर हळदी कुंकाचं. हळदी कुंकानं भरल्या गोण्या पूजेला दिला पाटाला फिरक्यातात. आणि ह्या काळूबाई समोर मळाई समोर अंबाबाई समोर आपण सर्वजण मिळून समया लावू 360 काळूबाईच्या नावानं चांगले. आत घर मधल्या घरात कपाटाच्या जाताना आईची जेव्हा स्वतःची लेक जेव्हा आई आणि बाप आणि भाऊ जेव्हा स्वतःची लेक आई जेव्हा दुसऱ्याला देते आईचं दुःख आणि बापाचं दुःख आणि बाबाचं दुःख काय सांगतं. आकड्यातला सारखी जाताना गेली चिमणी माझी उडून गेली. माझा झाला बैजाला उमेश बाप्पाचा प्रेम आहे
तीच फक्त बक्षीस सोडतात बरं का. बघा उतार माझ्या
चला दिवे घेऊन वर चला. अमोल ए अमोल चला. तर फायनली गाईज आता आपला कार्यक्रम वगैरे सगळा झालेला आहे. वेणुदादाच्या घरी फुल मजा केली, फुल धमाल झाला आहे पप्पांसोबत. तर नक्कीच तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुमचे खूप खूप आभार. आता आपले वेणुदादा 2 शब्द बोलतील. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. ओम काळेश्वर, ओम काळेश्वर. तर आपले गुरु गणेश गुरु आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय म्हणतात गणेश दादा? आपला आजचा कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम एकदम छान झालेला आहे. आपला विनायक दादा फक्त याच्या घरी कार्यक्रम होता. 1 वर्ष झाले त्याच्या देवीचं काळूबाई वर्धापन दिनाचा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल आम्ही किती धमाल केली इथं. तर भेटू आता आपण डायरेक्ट पुढच्या नेक्स्ट चाबूकवाला ब्लॉगमध्ये. तब तक के लिए ओम काळेश्वरी.